कल्याण में कंक्रीट सड़क के उद्घाटन पर असमंजस की स्थिति बन गई। शिवसेना की महिला कार्यकर्ता रानी कपोते ने दावा किया कि उन्होंने ये काम आगे बढ़ाया, जबकि पूर्व नगर सेवक मोहन उगले का कहना है कि ये उनकी पहल थी। कल्याण में एक कंक्रीट सड़क के उद्घाटन को लेकर विवाद खड़ा हो गया। उद्घाटन कार्यक्रम पूर्व शिवसेना नगर सेवक मोहन उगले द्वारा आयोजित किया गया था, लेकिन समारोह के दौरान शिवसेना की महिला कार्यकर्ता रानी कपोते ने ये कहकर हलचल मचा दी कि इस सड़क के कार्य को आगे बढ़ाने का श्रेय उन्हें जाता है। ये पूरा घटनाक्रम उस समय हुआ जब विधायक विश्वनाथ भोईर के बेटे वैभव भोईर कार्यक्रम में मौजूद थे। मोहन उगले का दावा है कि ये विकास कार्य उन्होंने किया है, जबकि रानी कपोते अपनी भूमिका को अहम मान रही है। इस दावे और प्रति दावे के कारण कार्यकर्ताओं के बीच असमझ की स्थिति पैदा हो गई। बघा, तुम्ही जर का रेकॉर्ड कराल ना तर पूर्वी ही फाईल कॅन्सल झालेली होती। मग जर का हे सातत्याने नगरसेवक होते तर मग इतक्या वर्ष का बरं पाठपुरावा केला नाही सांगा तुम्ही मला। आणि माझ्या जर का कार्याचे तुम्ही धडे बघितले असाल, माझे एकूण एक पत्रक मी पूर्ण मीडिया समोर एक दिवस प्रेस कॉन्फरन्स घेऊन पूर्ण कल्याण शहराकरता मी काय काय काम करते जिव्हाळ्याने। आणि कल्याण हे आई दुर्गेचं कुलस्वामिनीचे शहर आहे आणि मी दुर्गा देवीची खूप मोठी भक्त आहे। त्याकरता मला कल्याणच्या कुलस्वामिनीच्या आशीर्वादाने मला ही जी शक्ती लाभलेली आहे, त्या शक्तीमुळे मी हे कार्य करू शकत आहे। आमदारांचे वैभव भाऊ होते, आमदारांचे सुपुत्र। मला एकच बोलायचं आहे, इवन आमदारांना पण मी हा विषय कानावरती घातलेला होता। आमदारांना हा विषय माहिती नव्हता विश्वनाथ दादांना, की बाबा एक्झॅक्टली काय झालं। मग मी दादांना फोन लावला की दादा आपली फाईल पास झालेली आहे, तर आपल्याला हे काम पुढे तुमच्या मार्गदर्शनाअंतर्गत न्यायचं आहे। माझा एकच विषय आहे की मला न्याय पाहिजे आहे। सातत्याने जर का मी काम करत आहे, माझ्यावरती जो अन्याय होत आहे त्या अन्यायाचा लढा मी देत आहे। मी माझा पाठपुरावा करत आहे, मला न्याय पाहिजे बस। शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांकडून गोंधळ झालेला नाही। मुळात ते आमच्या पक्षाचे कोणीही सदस्य नाही आहेत, हे महत्त्वाचं तुम्हाला सांगून ठेवतो। आणि त्यांना शहर शाखेत कुठंही कधीही कुठल्याही कार्यक्रमाला बोलवत नाही। कोणी जर का येत असेल आणि दागाडिंगा करत असेल, त्याचा पक्षाशी काही संबंध नाही। काय कार्यक्रम होता? ह्या जे कॉन्क्रीट जो रस्ता आहे त्याचं भूमिपूजन होतं। सदर रस्ता गेले कित्येक वर्ष मी ठेवला होता का, तर डांबर मी महापालिकेत कधीही टाकू शकतो, 1 महिन्यात 2 महिन्यात कधी टाकू, पण मला हा रस्ता कल्याणमध्ये नाविन्यपूर्ण करायचा होता, तोही कॉन्क्रीटचा। त्यासाठी मी हा रस्ता ठेवला होता। त्याची प्रोव्हिजन मी बजेटमध्ये करून ठेवलेली होती। त्या बजेटच्या प्रोव्हिजनमध्ये ह्या रस्त्याचं नावसुद्धा टाकलेलं होतं। लोकांना बजेट प्रोव्हिजन म्हणजे काय हेच लोकांना माहिती नाही, फॉलोअप म्हणजे काय माहिती नाही। पत्र कोणी दिलं असेल तर त्याला फॉलोअप म्हणत नाही, तेव्हा त्याला बजेट प्रोव्हिजन म्हणत नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की तुमची फाईल रद्द झाली होती आणि मी नवीन फाईल करून घेतली। तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की बजेट म्हणजे काय हेच जर कोणाला माहिती नाही तर त्यांनी कसली भाषा करावी, कॅन्सल झाली। मोहन उगलेचं काम आजच्या तागात 1995 पासून आजतागात कधी कॅन्सल झालेलं नाही।